सिंहासारखे उभे ठाकले आणि त्यांच्यात घनघोर युद्ध सुरू झालं. त्यांचं भयंकर युद्ध पाहून समस्त वानर सेना आणि राक्षस सेना स्तिमित होऊन निश्चलपणे उभ्या राहिल्या. श्रीरामांनी त्याला हजारो बाणांची वृष्टी करत प्रत्युत्तर दिलं. हे घनघोर युद्ध पाहण्यासाठी साक्षात देव, महर्षी, गंधर्व, किन्नर आणि अप्सरा सुद्धा आले. दिवसा आणि रात्री सुद्धा हे भयानक युद्ध सुरूच राहिलं. दशमुखी रावण तितक्याच कठोरपणे श्रीरामांवर बाण आणि अस्त्रांचा तसंच आपल्या मायावी शक्तीचा उपयोग करून श्रीरामांना जेरी सणू पाहत होता. प्रभू रामचंद्रांनी शौर्यानं आणि कुशलतेनं त्या 10 तोंडाच्या रावणाच्या डावीकडील 2 मस्तकांचा आपल्या